एकीकडे मतदारांचा मोठा उत्साह पाहायला मिळत असताना आज अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर वाद झाल्याचे प्रकार समोर येत आहेत. महाडमध्ये मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले आणि सुशांत जापरे समर्थकांमध्ये मोठी हाणामारी झाल्याने खळबळ उडाली. त्यातच आता रोह्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये क्षुल्लक कारणावरून हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आलाय. रायगडच्या रोहा नगर परिषद निवडणूक मतदान प्रक्रियेदरम्यान क्षुल्लक कारणावरून राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्त्यात हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार समीर सकपाळ तर भाजपाचे अधिकृत उमेदवार रोशन चाफेकर यांच्यात प्रथमतः शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर समीर सकपाळ यांचे चिरंजीव हे या वादात सहभागी झाले. त्यानंतर रोशन चाफेकर आणि सकपाळ यांचे चिरंजीव शिवराज सकपाळ यांच्यात धक्काबुक्की झाली. त्यामुळे मेहेंदळे हायस्कूल परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. मतदारांमध्ये देखील यावेळी भीतीचं वातावरण दिसून आलं. यावेळी रोहा डीवायएसपी प्रसाद गोकुळे यांनी घटनास्थळी वाद शमवण्यासाठी प्रयत्न केले. तसंच माजी आमदार अनिकेत तटकरे आणि भाजपाचे युवा नेते अमित घाग हे देखील घटनास्थळी दाखल झाले. यावेळी मेहेंदळे हायस्कूल बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. हे बघा, ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये सर्वांना सारखा अधिकार असतो. आज माझा मुलगा रोशन चापेकर उमेदवार म्हणून त्यांच्या पायाखालची जमीन हल्ली म्हणून त्यांनी माझ्या मुलाला एवढ्या पोलीस प्रशासनासमोर माझ्या मुलाला टिबूतला जाऊन मारला त्यांनी. आणि माझ्या मुलाचा उद्या काही कमी जास्त झालं त्याला जबाबदार कोण? आज जर पोलीस लोकांनी जर कंप्लेंट नाही घेतली आणि त्याला जर अटक नाही केली तर मी सर्वांसमोर करणार आहे. आज एवढं मी निश्चित सांगतो. उद्या माझ्या मुलं जाऊन आज एवढ्या हजारो लोकांसमोर तो जर मारत असेल तर उद्या आम्हाला इथं राहायचंय. उद्या जबाबदारी कोण घेणार आहे? आणि असं सगळे नेम त्यांचे. मी कुठल्या पक्षाचा नाहीये. माझा मुलगा बीजेपी मधून कमळ चिन्ह उभा आहे आणि टिबूतला तो व्यवस्थित त्याचं असताना यांचं त्यांनी त्यांच्या मुलांनी जाऊन माझ्या मुलाला मारलेलं आहे. समीर शेडगे, समीर सपकाळ आणि त्यांचा मुलगा त्यांनी सर्व ग्रुपने जाऊन माझ्या दोन्ही मुलाला मारलेलं आहे. माझी भूमिका त्याच आहे. माझ्या मुलाला योग्य न्याय मिळाला पाहिजे. नाही, रोहा मध्ये जे काय प्रकार घडलेला आहे, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीची जिथं जोरात हाणामाऱ्या झाल्या, तिथं शिवसेनेविरुद्ध राष्ट्रवादी झाल्या, परंतु राष्ट्रवादी सोबतच का जिल्ह्यामध्ये भानगडी होत आहेत ही देखील थोडं आत्मचिंतन तटकरेंनी करावं अशी मला त्यांनी विनंती आहे. कारण की उद्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनाने रोहा बदलतोय. रोह्याच्या जनतेने या ठिकाणी सांगितलेलं आहे की सत्ता परिवर्तन ही अटळ आहे आणि रोह्याची जनता ही वाट पाहते की उद्या धनुष्य बाणावरती तिथं असणाऱ्या आमच्या धोत्रे काकी यांना कशा पद्धतीने निवडून द्यायचं. आणि रोह्यामध्ये जो प्रचंड एवढ्या वर्ष झालेला भ्रष्टाचार, तो भ्रष्टाचार पण रोह्याची जनता उद्या बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही याचा मला आत्मविश्वास आहे. अनिकेत तटकरेंना कदाचित माहिती नसेल, परंतु त्यांनी त्याच्या पप्पाला विचारावं की भरत शेठ आणि विकास गोगावलेचं नाव घेतल्याशिवाय तटकरेंना घास जात नव्हता लोकसभेला. आणि त्यावेळेला जर का कडेलोट कुणाचा होणार होता त्यावेळेला आदरणीय महेंद्र दळवी साहेब, रविशेठ पाटील साहेब असतील, भरत शेठ असतील किंवा योगेश कदम असेल, या सर्वांनी तो कडेलोट थांबवलेला आहे. आणि तो त्याची इच्छा आहे की 2029 तोही देखील आम्ही पूर्ण करून देऊ. निवडणूक आहे म्हटल्यावर थोडंसं त्या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असतो, थोडंसं गरमजोशपणा असतो. पण रोह्याची संस्कृती ही चांगली राहिलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्षांच्या काही सहकार्यामध्ये थोडीशी या मतदानाच्या दरम्यान काही थोडीफार बाताबात झाली. पण मी असेल, आमचे भारतीय जनता पक्षाचे आमचे सहकारी असेल, आम्ही सामंजस्याची भूमिका घेऊन मतदानाला किंवा या सर्व प्रक्रियेला कुठल्याही प्रकारचा गालबोट लागणार नाही याची पूर्णपणाने खबरदारी आम्ही दोन्ही पक्षाचे जबाबदार कार्यकर्ते घेणार. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रोहा. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.